हाय फ्रेंड्स, मी आलेली आहे परत तुमच्यासोबत कंटिन्यू करण्यासाठी. तर तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स पाहिलेच आहेत. तर माझे ह्या आधीचे ब्लॉग्समध्ये आपण पाहिलेलं बड्डे सेलिब्रेशन डान्सपर्यंतचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, खूप मस्त झालेलं बड्डे सेलिब्रेशन, मस्त खूपच. आणि ह्याच्या पुढेसुद्धा अजून खूप काही बघण्यासारखं आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करत राहा. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या बाळाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम. कारण की म्हणतात ना, बाळाला जावळ असल्यास बाळाचा लांबचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे आम्हाला नेक्स्ट मंथमध्ये गावी जायचं आहे, आमच्या गावाची यात्रा असल्यामुळे. म्हणून आज आम्ही मामाच्या हातून जावळची एक बट कट करून घेणार आहे आणि उद्या आम्ही सलूनच्या दुकानात जाऊन बाळाचं टक्कल करून घेणार आहे. तर सध्यासाठी आपण पाहूयात बाळाचं जावळ काढण्याचा कार्यक्रम. तर चला पाहूयात. कपडे काढले आता हे काय करायचं. कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि आता बारी आहे चिकन बिर्याणीची. तर भाऊच्या ऑफिसमधनं फ्रेंड्स आलेले, तर ते आणि चिल्लर पार्टी जेवायला बसलेले आहेत. आता त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा जेवायला बसणार आहे. कारण की आम्हाला खूप उशीर झालेला आहे. कारण की ते ट्रेन खूप वेळेवरतीच असतात, त्यामुळे आम्हाला तर ट्रेन भेटणार नाही. कारण की इथेच आम्हाला खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे भाऊ ओला उबेर बुक करणार आहे. तर आम्ही इथून बेलापूरला जाणार आहे आणि तिथनं आम्हाला ट्रेन किती वाजताची भेटते त्याची ठाऊक आम्हाला नाही आहे. त्यामुळे आम्ही पटकन जेवून वगैरे निघण्याची तयारी करणार आहे. इथे बघा, माझी बहीण आणि ह्या वहिनी जेवत बसलेले आहेत, ते हसतायत. भाऊसुद्धा जेवतोय, माझ्याकडं बाळ आहे. तर फायनली आमची तयारी झालेली आहे, आम्ही निघालो आहे. आमची गाडी खाली उभी आहे. माझी मम्मी, संचित आणि समर्थ हे तिघे जाऊन खाली उभे आहेत गाडीजवळ. चला चला काय बाय बाय बाय. बाय 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 ऊपर से बाय बाय रुद्र बाय ये बाय रे बाय. तर आता आम्ही सगळ्यांना बाय बोलून निघालेलो आहे. आम्ही बेलापूर स्टेशनच्या बाहेर पोचलेलो आहे. आम्हाला खूप उशीर झालेला आहे कारण की ड्रायव्हरने पेट्रोल पंपवरती खूप वेळ घालवलेला आहे आमचं CNG भरण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता स्टेशनच्या बाहेर खूप सन्नाटा आहे, कोणीसुद्धा जास्त पब्लिक नाही आहे. आता स्टेशनच्या आत जाण्यासाठी मी रस्ता विचारते. फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. तर आता सगळे टाईमपास करत आहे, वैतागलेले आहेत खूप.
आता आम्ही वाशी स्टेशनला पोचलेलो आहे. तर चला बघूया वाशी स्टेशनच्या बाहेरचं समुद्राचा किनारा कसा वाटतो. खूप छान वाटत आहे रात्रीचं, तुम्ही बघू शकता. आता सगळे पिल्लूसोबत खेळत आहे. पिल्लूला नवरी बनवलेली आहे. बघा कशी दिसते माझी नवरीबाई, छान आहे ना. मग आता ताई तर खूप पिंगळलेली आहे, ती काय मूडमध्ये नाही व्हिडिओ काढण्याच्या. थोड्या वेळात आता गोगोंडी स्टेशन येणार आहे. तर आम्ही बॅगा वगैरे घेऊन उतरण्याच्या तयारीत आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलेलो आहे. प्लॅटफॉर्मवरती सगळे बकरेच आहे, कारण की उद्या बकरी ईद आहे. ब्रिज खूप उंच आहे, खूप कंटाळा येतो चढण्याचा. आता प्लॅटफॉर्मच्या बाहेर ऑटो स्टँडवरती आम्ही ऑटो भेटलेली आहे. आता माझं बाळ उठलेलं आहे, खूप रडत आहे, कारण की दिवसभर बाहेरचा प्रवास अंगावरती असल्यामुळे खूप रडत आहे. आणि हा संचित माझ्या मांडीवर आहे. तर खूप माझे पाय दुखत आहे, कारण की स्पीड ब्रेकरवरून येत आहे. आणि फायनली आम्ही उतरलेलो आहे. संचित माझी ॲक्टिंग करतो आहे, पण तशी मी चालत नाही जसं तो दाखवतो आहे. सगळेजण पुढे आहे. चला एंटर केला आहे बिल्डिंगमध्ये. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. तर फ्रेंड्स, फायनली आमचा मानखुर्द ते उल्व्याचा प्रवास पूर्ण झालेला आहे. तर खूप मस्त प्रवास होता. तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग्स पाहिलेच असतील. तर फ्रेंड्स, मी पहिल्यांदा ब्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की मग ह्याच्यानंतर मी अजून चांगलं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, एडिटिंग वगैरे शूट करण्याचा. तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. तर फ्रेंड्स, बाय.